मंडळीनू आणि मंडळीनू माझ्या आयुष्यातली पहिली वहिली अशी नवरा आणि नवरीची हळद वाजवून आणि बँजोच्या तालावर त्यांना नाचवून बिसवून रात्रीच्या 12 वाजता हळदीचा पॅकअप केला आणि ह्यो दिपलो फक्त 2 तासाची झोप घेऊन ओरोसमधून रात्रीच्या 2:30 वाजता आपली कामावलेली ड्युटी पूर्ण करून म्हणून कामार जाऊक सुटलो. तर मंडळींनो, स्वागत असा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओत. तर त्याचा झाला असा, आज संध्याकाळी परत आपल्या सिंधुदुर्ग बीचला ओरोसमध्येच होती हळदीची ऑर्डर आणि त्याच्या आधी माझे कामावले 8 तास बरा होय म्हणून पहाटेच्या 4 वाजताच्या ड्युटी घेऊन हजेरी बिजेरी लायलंय आणि कामाक लागलंय. नाश्त्याचा टाइम झालो तसं कॅन्टीनात जाऊन साऊथ इंडियन स्पेशल अय्यो इडली वडा सांबर खाल्लंय आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी चायची चुस्की मारत मारत कामाक लागलंय. कामावयले 8 तास पूर्ण केले आणि एकदाचो बाहेर पडान पार्किंग मधली गाडी काढली आणि जाऊक सुटलंय तो ओरोस नगरीत. ओरोशीक जाता जाता मधीच गाडी कुडाळच्या दिशेक वळवलंय, कारण जबरदस्त गरमी जाय होती म्हणून वाटेत जाताना द्राक्षांचो घोस दिसलो तसो थोडी द्राक्ष इकत घेतले आणि जसो पुढे गेलोय तसो कुडाळ एसटी स्टँडच्या समोरच मोठ्या अक्षरात लिहिलेला होता, येथे लिंबू सोडा सरबत मिळेल. मंडळींनो, लिंबू सोडा ह्या खूप वेळा ऐकलेलं, पण लिंबू सोडा सरबत नक्की काय असं तर बघूक म्हणून ह्या काकांका एक लिंबू सोडा सरबतची ऑर्डर दिलंय. मग ह्या काकांनी फटाफट लिंबू सोडा सरबत बनवून घेतल्यानी त्या ग्लासात बराच काय माय घालून बिलून फायनली एकदाचा लिंबू सोडा सरबताचा एक मोठा भरलेला ग्लास माझ्या पुढे धाडून ठेवल्यानी. मंडळींनो, तुमका सांगतं, या इतक्या सगळ्या जिन्नसनी भरलेला ग्लास बघून मी डायरेक्ट अख्ख्या ग्लासच तोंडाक लायलं आणि घटाघटा करून लिंबू सोडा सरबताचा आनंद घेतलाय. आणि काय सांगतलं, हैसरला लिंबू सोडा सरबत तर एक नंबरच होता. दुपारी 2:15च्या सुमाराक रोहनच्या घराकडे पोहोचलोय आणि दुपारचं जेवण सामारा भात भाजी पापड आणि त्यांच्या वांगडा ह्या आंबट गोड तोर खाल्लंय. दुपारची इरड घालून संध्याकाळच्या 5:30 वाजता बँजोचा सामान टेम्पोत भरून बँजोचं गेटअप रेडी करून मी लोकेशनवर जाऊक सुटलोय. लोकेशन जवळच असल्यामुळे 6 वाजता जाग्यात गाडी लावून बँजोचं सामान उतरूक सुरुवात केली. लोकेशन तर भारीच होता, कारण आमका बँजोचं सेट लावून मनासारखी जागा भेटलेली, कारण बऱ्याच ठिकाणी आमका होई तशी जागा भेटणार नाही, मग सगळं ऍडजस्ट करून आमका वाजवचा लागतं. सेट तर लावून झालेलो होतो, मी सुद्धा वेळ न घालता कीबोर्ड आणि बुलबुल सेट करून घेतलंय आणि अशा प्रकारे आजचं सेट रेडी झालेलो. रात्री आम्ही सगळ्यांनी जेवण घेतलं आणि नवऱ्याक हळद लागली तशी सगळी पब्लिक गुलाबी साडीच्या गाण्यावर धमाल नाचली. आणि मंडळींनो, रात्री 11 वाजता हळदीचा पॅकअप झाला तसा सगळा सामान पॅक करून टेम्पोत भरला आणि आम्ही घरात जाऊक सुटलो. चला तर भेटतंय तुमका अशाच एका नवीन व्हिडिओत.